मंडळी, सोयाबीनपासून तयार होणारा हा पदार्थ तुम्हाला नक्कीच माहिती असेल. त्यासाठी 100 ग्रॅम घेतलेली आहे सोयाबीन. यामध्ये कोमट पाणी घालायचं, अर्धा चमचा मीठ घालून 10 मिनिटं हे भिजवून घ्यायचे. म्हणजे चांगले भिजले जातात आणि फुलतात देखील. त्यानंतर यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. अर्धा चमचा मीठ, 2 चमचे घातलेलं आहे लाल तिखट, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप हे प्रत्येकी 2 चमचे घालून घ्यायचं. सगळे सॉसेस घालणं गरजेचं आहे बरं. त्यानंतर पाव चमचा खाण्याचा लाल रंग घालून घेतला आहे. आता रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे. अर्धा कप कॉर्नफ्लोअर, अर्धा कप मैदा घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे सोयाबीनला चांगलं कोटिंग तयार होईल. तळून घेताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि अगदी 1 ते 2 मिनिटं छान कुरकुरीत होईपर्यंत सोयाबीन तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक फोडणी करायची. 2 चमचे तेल गरम झालं की हिरवी मिरची, कांदा, शिमला मिरची आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून 1 ते 2 मिनिटं हे चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर तळलेले सगळे सोयाबीन्स यामध्ये घालायचे. व्यवस्थित मिक्स करायचं. 1 चमचा डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि केचप घालून चांगलं मिक्स करून घेतलं की तयार आहे गरमागरम हॉटेल स्टाईल सोयाबीन चिली.